हॅलो एव्हरीवन, स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. होप तुमची सगळी जी स्टडी आहे ती झालेली असेल. तरी पण एक रीडिंग कम्प्रहेन्शन जो युनिट आहे त्याच्यावर जस्ट एक लास्ट वेळा हा व्हिडिओ टाकत आहे मी, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की रीडिंग कम्प्रहेन्शन जे आहे ते कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण MSA 2023 जी की परवा होणार आहे, म्हणजे संडेला होणार आहे. जस्ट एक दिवस राहिला आहे आपल्याजवळ. ओके, तरी पण मी रिक्वेस्ट करेन की हा लेक्चर बघून घ्या. आज जो आपण पॅसेज बघणार आहोत तो 2020 मध्ये आला होता, जो सॉल्व्ह करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये आपण डिफरंट ट्रिक्स बघणार आहोत. आता इथे बघून तुम्हाला वाटू शकतं की किती वेळ जातो आहे वाया, पण असं काहीही नाही. ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युली सॉल्व्ह करायला बसाल त्यावेळी वेळ वाया वगैरे काहीही जाणार नाही आहे, कारण इथे मी एक्सप्लेन करायला वेळ काढलेला आहे. ओके, त्यामुळे लेक्चर पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे तुम्ही इझिली जी पॅसेज आहे ती सॉल्व्ह करू शकता आणि कशाप्रकारे तुम्हाला इथे इझिली 10 मार्क्स तुम्ही स्कोअर करू शकता, पाचही जे क्वेश्चन्स आहेत ते करेक्ट करून. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी जर समजा तुम्ही चॅनलवर न्यू असाल, सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, तर हे बघा, कम्प्रहेन्शन हा जो युनिट आहे त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज बघायला भेटते. करेक्ट. आता ही जी पॅसेज आहे ती 2020 या क्वेश्चन पेपर मधली आहे, जी की मी इथे घेतली आहे. ओके, आता ज्यावेळी आपण पॅसेज बोलतो त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे पॅसेज म्हणजे काय, आणि प्रत्येकाजवळ डिफरंट ट्रिक असेल, स्वतःची काहीतरी ट्रिक असेल सॉल्व्ह करण्याची. ओके, आणि पॅसेज हा काही आपल्यासाठी न्यू कन्सेप्ट नाही आहे, कारण 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये म्हणा, ग्रॅज्युएशन मध्ये म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये म्हणा, कुठे ना कुठे आपल्याला पॅसेज हे बघायला भेटतेच. राईट, आणि कसं सॉल्व्ह करायचं हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपल्याजवळ आपल्या माइंडमध्ये काहीतरी असतंच पॅसेज सॉल्व्ह करण्यावेळी. पण आज इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. जर समजा तुम्हाला ओके वाटली तर ती तुम्ही करून बघू शकता. ओके, पण डायरेक्टली एक्झामला जाऊन करण्यापेक्षा एक दोन वेळेस घरी पण करून बघा, दुसरे कुठलाही पॅसेज घेऊन. ओके, तर ज्यावेळी आपण पॅसेज बघतो त्यावेळी आपण मोस्ट ऑफ द टाइम काय करतो, तर पहिल्यांदा क्वेश्चन्स रीड करतो आणि त्यानंतर पॅसेज रीड करायला येतो. त्यामुळे काय होतं की सगळंच कन्फ्युजन होऊन जातं आणि मोस्ट ऑफ द टाइम आपले जे आन्सर्स असतात ते चुकीचे होऊन जातात. आणि पॅसेज हा कन्सेप्ट असा आहे ज्यामध्ये आपल्याला 5 से 5 ही क्वेश्चन्स करेक्ट भेटून आपल्याला 10 मार्क्स इथे स्कोअर करायला एक चान्स असतो. राईट, इथे आपण 10चे 10 ही क्वेश्चन्स आपले करेक्ट करू शकतो. पण यासाठी आपल्याला एक प्रोसिजर फॉलो करावा लागतो. पहिल्यांदा क्वेश्चन्स रीड करणं म्हणजे एक कन्फ्युजन क्रिएट करणं स्वतःच्या माइंडमध्ये, कारण ज्यावेळी आपण पहिल्यांदा क्वेश्चन्स रीड करतो त्यावेळी आपण त्या क्वेश्चन्स शोधण्याचा प्रयत्न करतो पॅसेजमध्ये. तसं करू नका, कारण अशाने काय होतं की तो जो क्वेश्चन्स असतो, ते वर्ड असतात, ते आपल्याला पॅसेजमध्ये एकदाच का 2-3 वेळा पण भेटू शकतात आणि त्यामुळे काय होतं, सगळंच कन्फ्युजन होऊन बसतं आणि आन्सर जे आहे ते अल्टिमेटली आपलं रॉंग होऊन जातं. ओके, सो त्यामुळे मी म्हणेन की अप टू डाऊन ही प्रोसिजर फॉलो करा. म्हणजे पहिल्यांदा पॅसेज रीड करून घ्या आणि त्यानंतर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता तुम्ही इंग्रजीमध्ये पण पॅसेज रीड करू शकता किंवा मराठीमध्ये पण पॅसेज रीड करू शकता, कारण आपल्याला इथे फक्त जी पॅसेज आहे ती अंडरस्टँड करायची आहे. करेक्ट. आता मी इथे इंग्रजी साईड जी दिली आहे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन, कारण मी जी आहे ती मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये मोस्ट कम्फर्टेबल आहे. ओके, सो बिकॉज ऑफ दॅट आय एम रीडिंग इन द इंग्लिश. ओके, तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक रफ पेज भेटतेच. राईट, ॲट द एंड ऑफ दी क्वेश्चन पेपर आपल्याजवळ पेन तर असणारच. त्यावेळी आपल्याला रीड करता करता याच्यात कुठले जे इम्पॉर्टंट जे आहेत ते नोट करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही अंडरलाईन पण तिथे करून घेऊ शकता. आता इथे बघा, पॅसेज मी रीड करते आहे. द रोल ऑफ हायर एज्युकेशन इज अनक्वेश्चनेबल in the building of modern economy and a equitable society, and the scope of higher education in India has been steadily growing. आता ज्यावेळी आपण हे रीड करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हायर एज्युकेशन जे आहे, द रोल ऑफ हायर एज्युकेशन जर आपण बघायला गेलो तर तो काय आहे, तर अनक्वेश्चनेबल. आता इथे आपल्याला जे इम्पॉर्टंट जे वर्ड दिसतात त्याला आपण अंडरलाईन करून चालणार आहोत. ओके, इक्विटेबल सोसायटी अँड द स्कोप ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया ॲज स्टॅडिली ग्रोईंग. आता इथे जो स्कोप आहे हायर एज्युकेशनचा तो काय होत आहे, तर स्टॅडिली ग्रोईंग होत आहे. ओके, ग्रो होत आहे. सो अकॉर्डिंग टू द 12th 5-year प्लॅन, सो हिअर यू कॅन सी द 12th 5-year प्लॅन हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. राईट, आता 12th 5-year प्लॅन म्हणजे काय, तर प्लॅनिंग कमिशन 2017. द अलोकेशन ऑफ
public spending on the university Allocation of public spending on the university and other higher education was 19,800 crore. Okay. The New India, that is Niti Aayog Vision. आता हे बघा, नीति आयोग विजन हे आपल्याला इथे हायलाइट करायचं आहे. ओके, बघूनच आपल्याला समजतं की हे जे आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ॲज मेन्शन द फुल्ली लिटरेट पॉप्युलेशन ॲज अ वन ऑफ इट्स अ बेंचमार्क. So fully literate population. Since the last decade, the higher education sector has been occupying the dominant position in the economic planning process. The government policy in this context aim to attain the expansion, excellence and equity. आता आपल्याला गव्हर्नमेंट पॉलिसीचे एम पण माहिती असणं गरजेचं आहे. जे की त्यांनी दिले आहेत ते आपल्याला हायलाइट करायचं आहे. कारण जर समजा क्वेश्चन्स एम वर दिसला तर आपल्याला लगेच माहिती असलं पाहिजे की कुठे आहे हे आन्सर. ओके. टेकिंग हायर एज्युकेशन इनिशिएटिव्ह विच कॅन बी अनेबल इंडिया टू मॅच अप टू द ग्लोबल स्टँडर्ड्स. ओके, इथेपर्यंत वाचलं. आता नेक्स्ट पेज वाचूया. So while higher education equips people with the relevant skill set in the open labor market, making them upwardly mobile against social economic parameter. And the same is not reflected in academic labor market. Okay. So today the significant proportion of highly educated professionals are stuck in the volatile academic ecosystem. हे बघा, आता इथे आपल्याला हे हायलाइट करायचं आहे कारण या सेंटेन्स मध्ये आपल्याला हे जे आहे ते इम्पॉर्टंट दिसतं. राईट. सो दे आर रिक्रूट ऑन द ad hoc basis and their non-formal law to govern the term and the condition of their contractual engagement. The Contract Labor Act 1970. So here the Contract Labor Act 1970 preliminary cover the blue collar job increments, keeping their white-collar counterpart outside its ambit. The growing number of a university cannot alone fulfill the criteria of expansion with the negative growth in the absolute increase in employment. Okay. The growth in the enrollment rate of the student is accepted to reach 25.2% in 2017-18 from 17.9% in 2011-12. The question is if the targeted growth in the enrollment rate is aligned with the number of a quality teacher in the higher education. So पैसेज सगळ्यांना समजलं आहे. जर समजा इंग्लिश मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तो मराठीमध्ये पण रीड करू शकता. ओके, मराठीत पण इथे आपल्याला दिलंच आहे. तर आता इथे जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे तर व्हॉट डज द ऑथर मीन व्हेन ही से दॅट सिन्स लास्ट डिकेड द हायर एज्युकेशन सेक्टर हॅज बीन ऑक्युपाईंग अ डॉमिनंट पोझिशन इन द इकॉनॉमिक प्लॅनिंग प्रोसेस. आता जर आपण क्वेश्चन थरली रीड केला तर आपल्याला माहिती पडेल की ही जी लाईन आहे ती कुठे आहे पॅसेजमध्ये. करेक्ट, कारण आपण अंडरलाईन पण केली आहे याला. राईट. तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे द लास्ट डिकेड इन द पॉलिटिकल सिनारिओ इज मोर डॉमिनंट दॅन द प्रिव्हियस वन. पॉलिटिकल सिनारिओ तुम्ही कुठे रीड केलं होतं का तर आन्सर इज नो. करेक्ट. दॅन इज द हायर एज्युकेशन सेक्टर इज डॉमिनेटिंग द अदर सेक्टर. असं कुठं रीड केलं होतं का की हायर एज्युकेशन जे सेक्टर आहे ते दुसऱ्या कुठल्या सेक्टरला डॉमिनेट करतं तर पण आन्सर इज नो. करेक्ट. Then is the policy maker with the finance department have been dominating during the last decade. जर ऑप्शन तुम्ही थरली रीड केला तर इथे बघा तर फायनान्स डिपार्टमेंट बोलत आहेत पण फायनान्स डिपार्टमेंट आपण कुठे रीड केलं होतं का अख्ख्या पॅसेजमध्ये किंवा मी एक्सप्लेन करताना कुठे फायनान्स डिपार्टमेंट बोलले होते का तर आन्सर इज नो. बट लास्ट ऑप्शन बघूया आता. Comparatively more financial support is given to the higher education sector during the last decade. हे तर आपण बघितलं होतं. राईट. आता आपण कुठे बघितलं होतं हे पण मी तुम्हाला सांगते. तर हे बघा जो 12 5-year प्लॅन आहे जो प्लॅनिंग कमिशन 2017 ज्याला आपण अंडरलाईन केलं होतं ती लाईन जर आपण बघितली तर त्यामध्ये असं काहीतरी होतं बघा. द लोकेशन ऑफ अ पब्लिक स्पेंडिंग ऑन द युनिव्हर्सिटी अँड अदर हायर एज्युकेशन वॉज ₹19,800 crore and the Niti Aayog vision that is
2031 to 32 as mentioned the fully literate population as a one of its a benchmark. याला पण आपण अंडरलाइन केलं होतं. And since the last decade, the higher education has been occupying the dominant position in the economic planning process. Right? हे तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये पण बघायला भेटतं. So because of that, we can conclude that more financial support is given to the higher education system as more public spending has been done on it. Right? हे तर आपल्याला असं पण माहिती आहे. So because of that जे करेक्ट आन्सर येईल ते काय येईल तर ऑप्शन नंबर डी. तर हे बघा क्वेश्चन 12 जो आहे तो काय आहे तर the policy maker in India are taking step to increase the expenditure towards the higher education sector because आता जे पॉलिसी मेकर आहेत इंडियाचे ते काय करतात तर एक्सपेंडिचर जो आहे टुवर्ड्स द हायर एज्युकेशन तो इन्क्रीज करत आहे. कारण याला काहीतरी कारण पण असेल ना, तर ते कारण काय आहे तर यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले आहेत. ऑप्शन ए जो आहे तो काय आहे द एम ॲट अनेबलिंग द इंडिया टू मॅच विथ द ग्लोबल स्टँडर्ड. आता ज्यावेळी आपण हा ऑप्शन्स रीड केला त्यावेळीच आपल्याला आन्सर जे आहे ते समजलं करेक्ट, कारण आपण पॅसेजमध्ये हे रीड केलं आहे आणि अंडरलाईन पण केलं आहे. जर तुम्ही फर्स्ट जी स्लाइड आहे त्याचा एंडिंग पार्ट मी रीड केला होता त्यामध्ये जर बघितलं तर जे लास्ट सेंटेन्स आहे तेच आहे हे राईट. पण मी तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. सेकंड ऑप्शन काय आहे तो रीड करूया. दे विश टू इन्फ्लुएन्स द ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटचा कुठे उच्चार झाला आहे का देन आन्सर इज नो राईट. देयर इज अ लॉट ऑफ अ प्रेशर इन द इंटरनॅशनल पॉलिटिक्स. असा कुठे उच्चार झाला आहे का इंटरनॅशनल पॉलिटिक्स वगैरे तर आन्सर इज नो. लॉट ऑफ अ फंडिंग इज अवेलेबल फ्रॉम द ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. So answer is again no. Because global financial institution, we are not talking about global financial institution. We are talking about India's higher education system, right? And what we are aiming at. तर हे बघा जी फर्स्ट स्लाइड आहे त्याच्यावर जी म्हणजे फर्स्ट जी पेज आहे पेज नंबर 6 त्याच्यावर सर समजा तुम्ही शेवटची जी लाईन आहे ती जर रीड केली तर तुम्हाला हे आन्सर भेटेल जे आपण अंडरलाईन केलं आहे. The government policy in the context of a aim to attain the expansion, excellence and equity, taking higher education initiative which can enable the India to match with the global standard. इथे आपण प्रयत्न करत आहोत की इंडियाचं जे एज्युकेशन आहे त्याला मॅच करण्यासाठी ग्लोबल स्टँडर्डवर. So because of that, the correct answer will be option number A. So answer is option number A. आता इथे तुम्हाला द ॲटिट्यूड ऑफ ऑथर्स टुवर्ड्स द टीचर विचारण्यात आलं आहे. आता हे कशावर डिपेंड आहे तर पॅसेज जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे अंडरस्टँड करत आहात याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही पॅसेजला समजा थरली अंडरस्टँड करून घेतला तरच तुम्हाला माहिती पडेल की जो ऑथर आहे तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्याचा जो ॲटिट्यूड आहे टुवर्ड्स द टीचर तो कसा आहे. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे इरॉनिकल, सेकंड आहे डाऊटफुल, देन आहे सिम्पॅथेटिक अँड लास्ट आहे डिसरिस्पेक्टफुल. डिसरिस्पेक्टफुल आहे का देन आन्सर इज नो. तो डिसरिस्पेक्ट करत आहे का रिस्पेक्ट करत नाही आहे का असं काहीतरी आहे का देन आन्सर इज नो. डाऊटफुल आहे का कुठलाही डाऊट आहे का त्याला तर आन्सर इज नो. आता राहिले कुठले इरॉनिकल अँड सिम्पॅथेटिक. जर आपण सिम्पॅथेटिक वर बघितलं तर येस द ॲटिट्यूड ऑफ अ ऑथर टुवर्ड्स द टीचर इज सिम्पॅथेटिक राईट. तर इथे ऑथर जो आहे त्याला कुठेतरी टीचरबद्दल सिंपथी आहे कुठेतरी त्याच्याबद्दल केअरिंग आहे राईट. त्यामुळे जो करेक्ट आन्सर येईल तो येईल ऑप्शन नंबर सी. तर हे बघा द ऑथर से दॅट टुडे द सिग्निफिकंट प्रपोर्शन ऑफ अ हायली एज्युकेटेड प्रोफेशनल इज अ स्टक इन द volatile academic ecosystem because आता volatile academic ecosystem किंवा प्रोफेशनल इज अ स्टक हे जे आहे ते आपण ऑलरेडी अंडरलाईन केलं आहे पॅसेजमध्ये करेक्ट जे की पेज नंबर 7 आहे. ओके तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे हायली एज्युकेटेड प्रोफेशनल आर इट्रेन. Then there is a lack of a formal law to govern the term and the condition of a contractual engagement of a highly educated professional. थर्ड जो आहे ऑप्शन तो काय आहे there is a lack of a motivation on the part of a highly educated professional and last आहे there is a lack of a unity among the highly educated professional. चला तर मग याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर हे बघा जे आपण जो आपला पेज नंबर 7 आहे पॅसेजमध्ये त्याला पण आपण अंडरलाईन केलं होतं की टुडे सिग्निफिकंट प्रपोर्शन ऑफ अ हायली educated professionals are stuck in the volatile academic system. They are recruited on the ad hoc basis, right? And there is a non-formal law to govern the term and the condition of their contractual engagement. So answer is option number B.
there is a lack of a formal law to govern the term and the condition of a contractual engagement of highly educated professionals. So जो क्वेश्चन नंबर 15 आहे तो बघा, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलं आहे. तर स्टेटमेंट 1 मध्ये काय आहे तर there is a growth in the number of university and second काय आहे तर there is a growth in absolute increase in unemployment. According to the passage, the statement 1 is true and statement 2 is false. Statement 1 is false and the statement second is true. Both the statement 1 and 2 are true and both the statement 1 and 2 are false. आन्सर तर तुम्हाला समजलंच असेल, बट स्टील आय एम एक्सप्लेनिंग दिस अगेन. तर हे बघा, जर तुम्ही पेज नंबर 7 बघितली असाल, ज्यामध्ये आपल्याला पॅसेजची जी सेकंड पार्ट आहे तो बघायला भेटतो, त्यामध्ये जे सेकंड लास्ट सेंटेन्स आहे ती जर बघितली असाल तर तुम्हाला माहिती पडेल की आपण ऑलरेडी अंडरलाईन पण केली आहे की जे ग्रोथ आहे युनिव्हर्सिटीचं ते इन्क्रीज होत आहे. द ग्रोईंग नंबर ऑफ अ युनिव्हर्सिटी दॅट इज 58%. हे जे आहे ते कॅनॉट फुलफिल द क्रायटेरिया ऑफ अ एक्सपान्शन विथ द नेगेटिव्ह ग्रोथ, म्हणजे जी ग्रोथ इन द ॲब्सोल्यूट इन्क्रीज इन द एम्प्लॉयमेंट, जी एम्प्लॉयमेंटची ग्रोथ आहे ती काय आहे तर नेगेटिव्ह आहे, म्हणजे इथे ग्रोथ होत नाही आहे एम्प्लॉयमेंटची. सो बिकॉज ऑफ दॅट वी कॅन से दॅट द स्टेटमेंट 1 इज अ ट्रू बट स्टेटमेंट सेकंड इज द फॉल, राईट. सो इथे ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आहे, कारण आपले जे स्टेटमेंट 1 आहे देयर इज अ ग्रोथ इन द नंबर ऑफ अ युनिव्हर्सिटी, हे जे आहे ते करेक्ट आहे, कारण 58% जी आहे ती ग्रोथ आहे युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या. आणि ऑप्शन 2 जो आहे देयर इज अ ग्रोथ इन ॲब्सोल्यूट इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट, तर असं काहीही नाही आहे, कारण इथे आपण बघू शकतो की नेगेटिव्ह बोललं आहे. ओके, नेगेटिव्ह ग्रोथ बोलली आहे, म्हणजे इथे काहीही ग्रोथ होत नाही आहे. ओके, होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग्स. जर समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि याचा जो PDF आहे तो तुम्हाला सेंड केला जाईल व्हॉट्सॲपद्वारे. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.